तुम्ही जे आत्ता ब्लॉग बघताय मित्रांनो, हा माझा लास्ट ब्लॉग आहे. कारण उद्यापासून 2026 होईल, मग 2025 लास्ट ब्लॉग. गाईज बघा, गुडघ्या एवढं पाणी आहे आणि चालू आहे. ए बाबा बाबा, हे गाईज इथं बघा, आता टेकडीवर आलोय आणि इकडं पाणी कमी आहे. इथं फक्त गुडघ्या एवढं होतं आणि इकडं कमी आहे. चला मग. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग आज आहे 31 डिसेंबर, म्हणजे 2025चा शेवटचा दिवस. मग उद्या 1 तारीख, 1 जानेवारी 2026. उद्यापासून साल बदलणार. मग तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हॅप्पी न्यू इयर. मग हा ब्लॉग उद्या येईल, 1 तारखेला येणार हा ब्लॉग. मग सध्या मी ह्या शेतात पाणी सोडवलं आहे, कारण इथं 1 2 3 खांड राहिले, त्या म्हणजे 3 आंगमडे राहिलेल्या, ते पाणी द्यायला लागलो. पाणी धरायला लागलो 3 खांड. म्हणजे काय पाणी धरणं काय, नागमोडे आहेत, फक्त बदलून येणं एवढेच. साल बदलला. असा फुडला बघा ऊस या शेतातला. अजून फुटतं आहे, थंडीमुळं थोडं लेटनं फुटायला लागलं आहे. पण चला. बघितलं तर मित्रांनो, आज माझा लास्ट ब्लॉग आहे. हा जो मी बनवतोय, हा माझा लास्ट ब्लॉग असणार आहे. तुम्ही जे आत्ता ब्लॉग बघताय मित्रांनो, हा माझा लास्ट ब्लॉग आहे. कारण उद्यापासून 2026 होईल, मग 2025 लास्ट ब्लॉग. मग तुम्हाला कसं वाटलं हा कायमचा ब्लॉग सोडून, म्हणजे कायमचा ब्लॉग सोडून, मग तुम्हाला काय वाटलं हा ब्लॉग म्हणजे मी कायमचा ब्लॉग सोडून देईल? हे नाही, 2025चा लास्ट ब्लॉग असणार आहे हा. आणि ऊन पण डोक्यावर नाही, पण डोक्याच्या समोर आहे एकदम. आणि नदीकाठचं वातावरण बघा. आणि इथं तोड चालू आहे, त्या तिथं ऊस पण भरून उभा आला आहे. मग चालू आहे आपलं काम. ते पहिली 1 नागमोडी संपली आणि हे दुसरी आणि पलीकडची तिसरी, असे 3 आहेत. मग अजून 1 तासात सव रक्त. हे अर्धा तास आणि ते अर्धा तास झालं, मग आपण थेट घराकडं. गाडी बघताय बघा, ह्या सावलीत लाव, ह्या झाडाच्या. उन्हाचा ऊन आहे, मग गरम होते. चला मग. हे गाईज, मग इथं आता घरी आलो आहे. हे बघ, गवत आणि वाडं घेऊन. पप्पा पण तिथं म्हणजे त्या शेतात होते आणि बाजूला फड पण चालू आहे. मग तिथून एवढं वाडं आणि थोडं गवत केली ती. मग मला टाकून ये असं म्हणले. मग मी टाकत आलो आणि मध्यान्नाचं जेवण पण उरकून घेतलो. आणि तिथं शर्ट बदललो, टी शर्ट काढून टाकलो, कारण त्या वाड्यामुळं. हे बघ, हे पाण्याची बाटली मी घ्यायला आलो होतो, विसरलेलो. पाण्याची बाटली इज इम्पॉर्टंट त्या शेतात. कारण त्या शेतात कुठं घर आहे का काय, ते नदीचं पाणी आहे, ते पण असं खाट्यातलं आहे. मग ते चांगलं नाही नदीचं पाणी, मग त्यामुळं फिल्टरचं पाणी घेतलं आहे. मग टाकून ये म्हणले, मग आता टाकून आलो, जेवण पण उघडून घेतलं. आता परत चाललो त्या शेताकडे. आणि इथं बघ, टाकलो पिशवीत, अडकलो आणि दावा पण घेतलोय. गाडीवर उभ्या आणि चला मग. हे बघ, 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 काय काय काय, व्हॉट इज दिस? काय 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 काय? हे हे हे, झोपून खा की तिकडं. पायातलं नको वाटतंय. शर्ट का बदललोय? कारण वाडं वेचताना असं सगळं हाताला कापते. ते वाड्याचं पाला तुम्हाला माहीतच झालं किती खतरनाक आहे. एकदा
धारदार चाकू नाही तर तलवार बरं, त्यापेक्षा खतरनाक आहे. म्हणजे उसाचं वाड आणि त्याचं पाल असं सारं का नाही, त्याच्या फक्त असं बोट ठेवा. आपणच टाकतोय तुम्हाला, रक्त काढल्याशिवाय सोडणार नाही ते. गाईज मग आता आलोय इथं बघ, श्री मातोलिंग गणपतीच्या म्हणजे दर्शनात आलोय. उगाच असंच 30 सेकंदामध्ये आपला प्लॅन झाला जायचं म्हणून. इथं बघा मागं मित्र आले, चला मग जाऊया म्हणलं. आपल्याला काय जात आहे, मी तर इथंच होतो ह्या शेतात. मग सहज असाच फोन केला होता, मग चला म्हणलो बस येऊन. आता एडव्हेंचर होणार आहे. ए बाबा शिस्त हो मग कड्या. ए दंगा ಮಾಡ್ಬಿಡು ಇದು ಯಾನು ಇದು ಚಿಕನ್ ಮಾಡೋದು ಬರ್ತಾನು. ಏ ಶಿಸ್ತು ಮಾತಾಡೋ, ಇಲ್ಲಿ ಬ್ಲಾಗ್ ಚಾಲು ಅದ ನಿಂಗೆ. ए गुडघाटे ನೀರು बसते निल्लो ನೀವು. गाईज हा बघा भीमा नदी पात्र आणि इथं पाणी गुडघ्या एवढं आहे. ए थांबे थांबे, पॅन्टची हालत बघ कसं झालंय. आणि यातून आलो मी एक पे. आणि त्या तिथं आहे बघा गणपतीचं मातोलिंग. गाईज बघा गुडघ्या एवढं पाणी आहे आणि चालू आहे. ए बाबा बाबा ए ಹಾ ಏ ಬಾಬಾ ಇಲ್ಲಿ ಹಾದ ಬಾ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಎತ್ತದ ಆ ಕಡೆ. गाईज 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 पाण्यात आलो आहे आता. ए ए ए हंगे ठीक इथ ए गाईज फक्त गुडघा एवढं पाणी आहे बघा. थांबा तुम्हाला दाखवतो. हा आता दगडावर आलो बघा, फक्त गुडघ्या एवढं होतं. पालकांना आलोय, पुढं पाणी कायचं पण नाही. गाईज इथं बघा आता टेकडीवर आलोय आणि इकडं पाणी कमी आहे. इथं फक्त गुडघ्या एवढं होतं आणि इकडं कमी आहे. चला मग असं पाणी कमी आहे आणि ए चला बे